नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपणा सर्वांचं नांदेड फ्री एज्युकेशन या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 7वीच्या मराठी बालभारती विषयामधील कवी कुसुमाग्रज यांच्याकडून लिखित अनामवीरा ही कविता पाहणार आहोत। चला तर मग पाहूयात कविता अनामवीरा। या कवितेचे कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचे हे छायाचित्र। सर्वप्रथम आपण अनामवीरा या कवितेचे कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा परिचय जाणून घेऊयात। कवींचा परिचय। विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर असे त्यांचे नाव। जन्म नाशिक येथे 27 फेब्रुवारी 1912 मध्ये झाला। मृत्यू 10 मार्च 1999 ला। हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार आणि समीक्षक होते। त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने कविता लेखन केलं आहे। ते आत्मनिष्ठ आणि समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात। शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्यमान रत्न असे सुद्धा केले जाते। विष्णू सखाराम खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे हे दुसरे साहित्यिक होते। त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो। त्यासोबतच मराठी अभिरुचीवर 4 दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजवणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार आणि आस्वादक समीक्षक म्हणून ओळखले जातात। प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचं प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्य। त्यांच्यातला सखोल सहानुभूतीने त्यांच्या समाजाच्या सर्व थरातील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केलं आहे। त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्रवृत्त केलं आहे। त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झालं आहे। मराठी कुसुमाग्रजांच्या कविता तरुणांना प्रेरणा देणाऱ्या आहेत। कुसुमाग्रजांचे कणा ही कविता युवकांना स्फूर्ती देणारीही आहे। कवी कुसुमाग्रज यांचा जीवन प्रवास। त्यांचा जन्म नाशिक येथे झाला। त्यांचं मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असं होतं। त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचं नाव विष्णू वामन शिरवाडकर असं बदललं गेलं। कुसुमाग्रजांचे वडील वकील होते। वकिलांच्या व्यवसायासाठी ते पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या गावी आले। कुसुमाग्रजांचं बालपण येथेच गेलं। कुसुमाग्रजांना 6 भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती। एकुलते एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून कुसुमाग्रज असे नाव त्यांनी धारण केलं। तेव्हापासून शिरवाडकर कवी कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले। नाशिक येथे त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं। BA पदवी घेतली। पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहिणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामं केली। यानंतर सोबत स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी अशा विविध नियतकालिकांचं वर्तमानपत्रांचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केलं। 1930 मध्ये झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कुसुमाग्रज यांचाही सहभागही होता। त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली। 1933 साली त्यांनी ध्रुव मंडळाची स्थापना केली। अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमध्ये सहभाग घेतला। पुढील काळात त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठीही मदत केली। पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर शिरवाडकरांना मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉक्टर ना भालेराव यांनी भेट घेतली। मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ संपून ती मृतप्राय होऊ नये म्हणून झटणारे भालेराव यांनी कवी शिरवाडकरांना नाटके लिहिण्यास प्रवृत्त केलं। केवळ कवी असलेले विवा शिरवाडकर बघता बघता एक यशस्वी नाटककार झाले। 10 मार्च 1999 रोजी शिरवाडकरांचं निधनही झालं। कवी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या स्मरणार्थ नाशिक येथे कुसुमाग्रज प्रतिष्ठान नावाची संस्था उभारण्यात आली आहे। त्यांच्या नाशिकमधील टिळकवाडी येथील निवासस्थानी आता मराठी पुस्तकांचं सुसज्ज ग्रंथालय आहे। कवी कुसुमाग्रज यांची लेखनशैली। सामाजिक अन्याय आणि विषमता या विषयावर कुसुमाग्रजांनी त्यांच्या लिखाणामधून कठोर टीका केली। साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे या मताचा त्यांनी पुरस्कार केला। कविता, नाटक, कादंबरी, कथा, लघुनिबंध इत्यादी साहित्य प्रकार त्यांनी हाताळलेही आहेत।
त्यातून चांगलं सामाजिक प्रबोधनही त्यांनी केलं आहे. कवी कुसुमाग्रज यांना साहित्य लेखनासाठी विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्या पुरस्कारांची ओळख आपण करून घेऊ. महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट पुरस्कारासाठीचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. मराठी माती या पुस्तकाला 1960 साली, स्वगत या पुस्तकासाठी 1962 साली, हिमरेषा नावाचं जे पुस्तक आहे त्याला 1962 साली, नटसम्राट नावाचं जे नाटक लिहिले त्याला 1971 साली महाराष्ट्र सरकारकडून उत्कृष्ट साहित्य पुरस्कार म्हणून प्राप्त झाला आहे. त्यासोबतच नटसम्राट या नाटकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार 1974 साली मिळाला. ययाती आणि देवयानी या नाटकांना 1966 या वर्षी, तर संगीत वीज म्हणाली धरतीला या नाटकाला 1967 मध्ये राज्य शासनानं पुरस्कार दिले आहेत. विशाखा नावाचा जो कविता संग्रह लिहिला त्या कविता संग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला आहे. यासोबतच कवी कुसुमाग्रज यांना भारत सरकारच्या साहित्य क्षेत्रातल्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार 1991 साली प्राप्त झाला. त्यानंतर भारत सरकारकडून ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना देऊन त्यांचा सन्मानही वाढवण्यात आला. 1965 मध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेचा राम गणेश गडकरी हा पुरस्कार त्यांना मिळाला. त्या व्यतिरिक्त अंतराळातील एका ताऱ्यास कुसुमाग्रज हे नावही देण्यात आलं. 1974 साली नटसम्राट नाटकाला साहित्य संघ हा पुरस्कार प्राप्त झाला. तर 1986 मध्ये पुणे विद्यापीठानं त्यांना डी.लिट ही सन्माननीय पदवी देऊन त्यांचा गौरव वाढवला. 1988 मध्ये संगीत नाट्य लेखन पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला. या सर्व पुरस्कारांच्या व्यतिरिक्त त्यांना काही सन्मानही मिळाले आहेत. जसे 1960 मध्ये मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. 1964 मध्ये मडगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं. 1970 साली कोल्हापूर येथे भरलेल्या 51व्या मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष म्हणून राहिले. 1990 साली मुंबईत भरलेल्या पहिल्या जागतिक मराठी परिषदेचे ते अध्यक्ष होते. त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. अशा सर्व सन्मानाने विष्णू वामन शिरवाडकरांना एक मोठी ख्याती साहित्याच्या क्षेत्रात मिळाली आहे. कवी कुसुमाग्रज यांच्याकडून लिखित काही साहित्य कविता संग्रह त्यांनी लिहिले आहेत, ज्यामध्ये अक्षरबाग, किनारा, चाफा, छंदोमयी, जाईचा कुंज, जीवनलहरी, थांब सहेली, पांथेय, प्रवासी पक्षी, मराठी माती, महावृक्ष, माधवी, मारवा. त्यासोबतच कवी कुसुमाग्रज यांनी काही निबंध संग्रहांची पुस्तकं लिहिली आहेत, ज्यामध्ये आहे आणि नाही हे पुस्तक आहे. त्यानंतर प्रतिसाद नावाचं पुस्तकही लिहिलेलं आहे. त्यासोबत त्यांनी काही नाटकांची रचनाही केली आहे, ज्यामध्ये अथेल्लो, त्यानंतर आनंद, आमचं नाव बाबूराव, एक होती वाघीण, किमयागार, कैकेयी, कौंतेय, जेथे चंद्र उगवत नाही अशा प्रकारची नाटकंही कवी कुसुमाग्रज यांनी लिहिली आहेत, रचली आहेत. आणखी काही नाटकांचा परिचय: देवाचे घर, नटसम्राट, नाटक वसते आहे, बेकेट, महंत, मुख्यमंत्री, ययाती देवयानी, राजमुकुट, विदूषक, वीज म्हणाली धरतीला, वैजयंती अशा प्रकारच्या नाटकांची ही रचना कवी कुसुमाग्रज यांनी केली आहे. काही कथासंग्रहांची निर्मिती कवी कुसुमाग्रज यांनी केली आहे, ज्यामध्ये अंतराळ, अपॉइंटमेंट, एकाकी तारा, काही वृद्ध काही तरुण, जादूची होडी, प्रेम आणि मांजर, फुलवाली, 12 निवडक कथा, सतारीचे बोल अशा प्रकारच्या कथासंग्रहांची निर्मिती कवींनी केली आहे. काही कादंबऱ्या, आठवणीपर आणि एकांकिका यांचंही लेखन कुसुमाग्रज यांनी केलं आहे, ज्यामध्ये कल्पनेच्या तीरावर, जानवी, वैष्णव अशा प्रकारच्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत. वाटेवरच्या सावल्या आठवणीपर पुस्तक लिहिलं आहे. दिवानी दावा, देवाचे घर, नाटक बसते आहे आणि इतर एकांकिका, प्रकाशाची दारे, बेत, संघर्ष अशा एकांकिकाही त्यांनी रचल्या आहेत. सोबतच प्रकाशाची दारे, बेत, संघर्ष, त्या व्यतिरिक्त काही लघुनिबंध जसे आहे आणि नाही, एकाकी तारा, एखादं पण एखादं फूल, प्रतिसाद, बरे झाले देवा,
मराठीची ये नगरी, विरामचिन्हे अशा प्रकारच्या लघुनिबंधाचं आणि इतर लेखन म्हणून त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. कवी कुसुमाग्रज यांच्याकडून लिखित पुस्तकांचा चित्राच्या स्वरूपातील परिचय, विदूषक, त्यानंतर महंत, यानंतर 12 कथा विष्णू वामन शिरवाडकर यांच्याकडून लिखित हे पुस्तक, त्यानंतर विचारधारा, त्यानंतर मारवा हेही पुस्तक कवी कुसुमाग्रज यांच्याकडून लिहिले गेलेलं आहे. त्यानंतर कुसुमाग्रज मुक्तायन नावाचे पुस्तक, त्यानंतर रसयात्रा, त्यानंतर मेघदूत, यानंतर आनंद, त्यानंतर प्रवासी पक्षी हेही पुस्तक कुसुमाग्रज यांनी लिहिलं गेले. नक्षत्रांचे देणे आणि किनारा अशा प्रकारची पुस्तके कवी कुसुमाग्रज यांनी लिहिली आहेत. या सर्व कवी परिचयानंतर आपण अनामवीरा या कवितेचा आशय जाणून घेऊया. कवितेचा आशय: देशाच्या सीमेवर जागृत पहारा ठेवणारे सैनिक शत्रूंशी लढताना प्राणांचं बलिदान देतात. त्या सर्व सैनिकांना प्रत्येकारी शब्दात कवींनी अभिवादन केलं आहे. समाज दखल घेवो न घेवो आपलं कर्तव्य बजावण्याचं सैनिकांनी व्रत घेतलेलं असतं, असे कवी अनामवीरा या कवितेमधून सांगत आहेत. त्यासोबतच कवींनी कवितेमधून भारतवासियांचं संरक्षण करणाऱ्या जवानांच्या कर्तबगारीची जाणीव सदैव मनात असायला हवी. भारतीय जनतेच्या मनात सैनिकांविषयी कृतज्ञतेची भावना हवी, ही शिकवणही त्यांनी कवितेमधून दिली आहे. आता आपण ही कविता वाचून घेऊया. अनामवीरा जिथे जाहला, अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली ना वात. धगधगता समराच्या ज्वाला या देशाकाशी, धगधगता समराच्या ज्वाला या देशाकाशी, जळावयास्तव संसारातून उठवनिया जाशी. मूकपणाने तमी लोपती संधेच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधानले भाव, रियासतीवर नवसे नोंदले कुणी तुझे नाव. जरी न गातील भाट डफावर, जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान. काळोखातून विजयाचा ये पहाटचा तारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. अशा प्रकारची ही कविता. या कवितेत काही कठीण शब्द आले आहेत, त्यांचेही अर्थ आपण जाणून घेऊया. जसे अनाम नावाचा शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे अपरिचित किंवा माहीत नसलेला. त्यानंतर वीर नावाचा शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे सैनिक. त्यानंतर जाहला, जाहला म्हणजे झाला. त्यानंतर जीवनांत, जीवनांत या शब्दाचा अर्थ जीवनाचा अंत किंवा शेवट किंवा मृत्यू असा सांगितला जातो. त्यानंतर स्तंभ शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे स्मारक. त्यानंतर वात नावाचा शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे ज्योत. त्यानंतर धगधगता असा एक शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे जळताना. त्यानंतर समर नावाचा शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे संग्राम किंवा लढाई. त्यानंतर ज्वाला नावाचा शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे आग, जाळ अशा पद्धतीचा अर्थ त्याचा सांगितला आहे. देशाकाशी नावाचा एक शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे देशाच्या आकाशात. त्यानंतर जळावयास्तव असा एक शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे जळण्यासाठी. त्यानंतर संसार, संसार म्हणजे प्रपंच. त्यानंतर तमी, तमी या शब्दाचा अर्थ अंधारात. त्यानंतर लोपती, लोपती म्हणजे विरून जातात. त्यानंतर संध्या, संध्या म्हणजे सायंकाळ. त्यानंतर विलीन, विलीन या शब्दाचा अर्थ नामशेष किंवा लुप्त असं सांगितलं आहे. त्यानंतर जनभक्ती म्हणजेच लोकसेवा. त्यानंतर नच असा एक शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे नाही. त्यानंतर उधानले,
उधाणले म्हणजे उफाळले किंवा वर आले. त्यानंतर भाव, भाव म्हणजे भावना. त्यानंतर रियासत, रियासत म्हणजे इतिहास किंवा साम्राज्य. त्यानंतर नोंदले, नोंदले म्हणजे दाखल केले. त्यानंतर भाट नावाचा शब्द आला आहे ज्याचा अर्थ आहे गायक. त्यानंतर डफ, डफ म्हणजे एक चामडीचं वाद्य. त्यानंतर यशोगान, यशोगान म्हणजे यशाचं गान किंवा यशोगाथा. त्यानंतर सफल नावाचा शब्द आला आहे ज्याचा अर्थ आहे यशस्वी. त्यानंतर बलिदान नावाचा शब्द आला आहे ज्याचा अर्थ आहे प्राणार्पण. त्यानंतर प्रणाम नावाचा एक शब्द आला आहे ज्याचा अर्थ आहे वंदन. त्यानंतर तुजला नावाचा एक शब्द आला आहे ज्याचा अर्थ आहे तुझा. आणि मृत्युंजय नावाचा एक शब्द आला आहे ज्याचा अर्थ आहे मृत्यूवर मात करणारा किंवा चिरंजीव, असा त्याचा अर्थ सांगितला आहे. अशा प्रकारचे काही कठीण शब्द या कवितेमध्ये आले होते. आता आपण कवी कुसुमाग्रज यांच्याकडून लिखित अनामवीरा या कवितेचा भावार्थ जाणून घेणार आहोत प्रत्येक चरणानुसार. कवितेचा भावार्थ चरणानुसार. पहिलं चरण. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली ना वात. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली ना वात. आपणा सर्वांना माहीत आहे की देशाच्या सीमेवर जागृत पहारा ठेवणारा सैनिक शत्रूंशी लढताना प्राणाचं बलिदान देतो. एवढंच नाही, समाज त्या बलिदानाची दखल घेवो अथवा न घेवो, पण आपलं कर्तव्य मात्र बजावण्याचं व्रत सैनिकांनी हातात घेतलेलं असतं. या सैनिकांबद्दलच्या भावना व्यक्त करताना कवी सांगतात की देशासाठी प्राण देणाऱ्या अनामिक सैनिका, जिथे तू प्राण सोडलास तिथं तुझं कोणी स्मारक उभारलं नाही, कुणी तुझ्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी एक पवित्र ज्योतही पेटवली नाही, असे कवी कवितेच्या पहिल्या चरणामध्ये सांगत आहेत. कवितेचं पुढील चरण. धगधगता समराच्या ज्वाला, धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी, जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी, जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी. कवितेच्या या दुसऱ्या चरणात कवी सांगतात, या देशाच्या आकाशात सीमेवर जेव्हा लढाईच्या युद्धाच्या धडधडणाऱ्या ज्वाला भडकल्या जातात, तेव्हा त्या संग्रामाच्या आगीत स्वतः जळण्यासाठी तू तुझ्या हसत्या खेळत्या भरल्या संसारातून उठून जातोस. देशरक्षणाची हाक येताच तू तत्परतेने निघून जातोस. अशा पद्धतीचा अर्थ कवितेच्या दुसऱ्या चरणामध्ये कवींनी सांगितला आहे. कवितेचं पुढील चरण. मूकपणाने तमिलोपती, मूकपणाने तमिलोपती संधेच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. मूकपणाने तमिलोपती संधेच्या रेषा, मरणामध्ये विलीन होती ना भय ना आशा. कवितेच्या या चरणात कवी कुसुमाग्रज सांगतात, सूर्यास्त होताना सायंकाळी जशी क्षितिजाची रेघ मुकेपणानं अंधारात विरून जाते, तसा तू भीतीनं बाळगता कुठलीही आशा आकांक्षा मागे न ठेवता मरणात विलीन झालास, मृत्यू पत्करलास. अशा पद्धतीचा अर्थ कवितेच्या या चरणामध्ये कवींनी मांडला आहे. कवितेचं पुढील चरण. जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधानले भाव, जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधानले भाव, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव. कवितेच्या या चरणामध्ये कवी सांगत आहेत की ज्या लोकसेवेसाठी तू प्राण दिलास, ज्या लोकसेवेसाठी तू प्राण दिलास, त्या जनतेच्या हृदयातल्या भावना तुझ्यासाठी उचंबळल्या नाहीत. इतिहासाच्या पानावर तुझं नावही गौरवानं कोरलं गेलं नाही, असे कवी कवितेच्या या चरणामध्ये सांगत आहेत. कवितेचं पुढील चरण. जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान. जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान. कवितेच्या या चरणामध्ये कवी सांगत आहेत, तुझी यशोगाथा डफाच्या तालावर जरी कुणी गायकाने गायली नाही, तरी देशासाठी तू दिलेलं बलिदान यशस्वीच ठरणार आहे. ते बलिदान वाया जाणार नाही, देशाला त्याच्यापासून लाभच मिळेल, असे कवी कवितेच्या या चरणामध्ये सांगत आहेत. कवितेचं शेवटचं चरण.
काळोखातून विजयाचा ये पहाटचा तारा, काळोखातून विजयाचा ये पहाटचा तारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. कवितेच्या या शेवटच्या चरणात कवी कुसुमाग्रज सांगत आहेत की या घनघोर लढाईत तुझ्यासारख्या असंख्य वीरांची आहुती, तुझ्यासारख्या असंख्य वीरांचं बलिदान पडून या काळोखातून उद्या विजयाचा पहाटेचा तारा उदयाला येईल. आपला विजय होईल, परंतु या विजयाचं श्रेय तुलाच आहे. मृत्यूवर मात करणाऱ्या हे वीरा, हे सैनिका, माझे पहिले वंदन तुलाच आहे, माझे पहिले वंदन तुलाच आहे, असे कवी कवितेच्या या शेवटच्या चरणामध्ये सांगत आहेत. अशा प्रकारे कवी कुसुमाग्रज यांनी अनामवीरा या कवितेत देशाच्या सीमेवर जागृत पहारा ठेवणारा सैनिक शत्रूंशी लढताना प्राणाचं बलिदान देतो, त्या सर्व सैनिकांना प्रत्ययकारी शब्दात त्यांनी अभिवादन केलं आहे. समाज त्याची दखल घेवो, समाज त्याची नोंद घेवो अथवा न घेवो, आपलं कर्तव्य बजावण्याचं कार्य मात्र सैनिकांनी हातात घेतलेलं असतं. त्या कार्याला ते अभिवादन करतात. असा सर्व आशय या अनामवीरा कवितेत सांगितला आहे. अशा पद्धतीने आज आपण कवी कुसुमाग्रज यांच्याकडून लिखित अनामवीरा ही कविता समजून घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. त्यासोबतच जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.